त्यांनी पोलिसांना दिलेली आहे आणि तरीही 18 तारखेपासून आजपर्यंत आज तारीख 22 अजून पार्थ पवारचं नाव FIR मध्ये आलेलं नाही। तर आताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचे ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलंय, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ बोलणं होतं आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालंय। गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत आणि मला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचंय की आज तुम्ही ही FIR तुमच्या बावधन पोलीस स्टेशन मधनं आणि EOW कडनं जर मागून पार्थ पवारवर आज केली नाही आणि याच्यात सरळ 3 OSD 3 अजित पवारांचे आहेत आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ पार्थ पवारवर तुम्ही ऍक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला ही विनंती नाही, आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल। आत्ताच्या घटकेला आम्हाला क्लिअर कट पुराव्यानिशी कळलंय की अजित पवारांचा याच्यात सहभाग आहे। ह्या व्यवहार 2021 पासून पॉवर ऑफ अटॉर्नी तिथे कोण दिग्विजय पाटील नाही, MIDA नाहीये, कोणी नाही, सरळ शीतल तेजवानी आणि पार्थ पवार मध्ये झालेला हा व्यवहार आहे। याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही, बाकीची लोक नंतर आली, सगळ्या यंत्रणेची त्यांना साथ होती, कलेक्टर स्टॅम्प्स त्यांची सगळी कारवाई करत होते आणि 3 OSD अजित पवारांचे हे त्याच्यात त्यांना सहभाग होता। हे आता सरळ दिसतंय। काही 24 तासने जेव्हा हे प्रकरण उघडकीस आणलं, खरं तर ती जी पॉवर ऑफ अटर्नी आपण म्हणतोय की 2025 सालची ती पॉवर ऑफ अटर्नी जी शीतल तेजवानी मध्ये झालेली होती, शीतल तेजवानी आणि इतरांमध्ये 2021 सालची जी पॉवर ऑफ अटर्नी आता तुम्ही दाखवताय जी पार्थ पवारांचा त्यामध्ये स्वतः सहभाग असल्याचं दिसून येत आहे। या पॉवर ऑफ अटर्नीचं पुढे काय झालं आणि व्यवहार करताना प्रत्यक्ष व्यवहार करताना केवळ पार्थ